स्तुती असो की देवामध्ये आपल्याला पुन्हा एकदा या भक्ती मंदिरामध्ये आणलेलं आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद मला दिसतो, कोणी दुःखी मला दिसत नाही, त्यासाठी देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आणि धन्यवाद असो। आज आपण कुठे आहोत मला सांगता येईल का? आज तुम्ही कुठे आहात? हॅलो, तुम्ही चर्च मध्ये आहात, तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात आणि अजून काय म्हणता येईल? अजून कुठले शब्द त्याला वापरता येतील? प्रभूच्या सानिध्यात आहोत। अजून काय म्हणता येईल? बोला बोला। प्रभूच्या घरामध्ये आपण आहोत, प्रभूची स्तुती करण्यासाठी आलेलो आहोत। अजून त्याच्या वचनातून बोध घेण्यासाठी आपण आलेलो आहोत, उपासना करण्यासाठी आलेलो आहोत। शेवटी काय करत असतो आपण? प्रार्थना करण्यासाठी आपण आलेलो आहोत। परंतु हे देवाच्या मंदिरात येऊन आपण करत आहोत। आमेन। नवीन करारामध्ये काही वचन आहेत, ते मंदिराबद्दल आपल्याला काय म्हणतात त्याकडे आपण लक्ष देऊया। पहिले करिंथकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वा वचन काय म्हणतं बघा। करिंथकरास पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वा वचन इन इंग्लिश, 1 Corinthians chapter 6 verses 19। मी तुमच्यासाठी वाचतो। तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नव्हे काय? आणि तुम्ही आपले नवा। त्याचप्रमाणे 3रा अध्याय, त्याच पत्राचा 3रा अध्याय आणि 16वा वचन काय म्हणतं बघा। तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? पुढे असं म्हटलेलं आहे, जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र असते तसे तुम्ही आहात। शेवटचा भाग काय म्हणतो? फार महत्वाचा आहे, लक्ष द्या। जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र असते तसे तुम्ही आहात। मंदिराच्या बाबत आपली जी संकल्पना आहे, सर्वसाधारणतः आपल्याला असं वाटतं की सुंदर इमारत आहे, त्या इमारतीमध्ये अतिशय सुशोभीकरण केलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये दगडमातीचं, चुना विटांचं, सिमेंटचं, कॉन्क्रीटचं बांधलेलं वास्तू ज्या ठिकाणी सर्वजण लोक एकत्र येतात तेच मंदिर आहे। जुन्या करारामध्ये त्या मंदिराची संकल्पना आपल्याला दिसते, परंतु जेव्हा आम्ही नवीन करारामध्ये येतो, प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आपण जेव्हा बनतो तेव्हा आपण मंदिराची ही जी संकल्पना आहे ही वास्तूपुरती मर्यादित नाही हे लक्षामध्ये घेतो, ही बिल्डिंग पुरती मर्यादित नाही हे आपण लक्षामध्ये घेतो। ती त्या वास्तूच्या, त्या बिल्डिंगच्या परिभाषेच्या, त्या संकल्पनेच्या कितीतरी पलीकड जाते आणि देव म्हणतो की तुमचं अंतःकरण माझं मंदिर आहे। देव म्हणतो तुमचं शरीर माझं मंदिर आहे, तुमचं कुटुंब, तुमचा परिवार हे माझं मंदिर आहे, विश्वासणाऱ्यांचा समूह हे माझं शरीर म्हणजे माझं मंदिर आहे। आमेन। अपन गीत गातो, गीत सुंदर हिंदी गीत आहे, मन मंदिर में बसने वाला येशू तू है निराला। हमें आमच्या अंतःकरणात वसणारा येशू तो निराळा आहे। तो येशू तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात वसू इच्छितो। तुमचं आणि माझं अंतःकरण त्याला मंदिर रूपी हवं आहे, आमचं शरीर त्याला मंदिर रूपी हवं आहे। आता या मंदिरामध्ये किंवा या मंदिराबाबत जेव्हा येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे तेव्हा वेगवेगळे विधान त्याने केलेले आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत। ती विधान, ती वाक्य लक्षात घेतल्याशिवाय आम्हाला येशूची मंदिराबाबतची सर्वांगीण इच्छा काय होती ती लक्षात येणार नाही। मात्र त्या काळी जे देवाचं मंदिर यरुशलेमेमध्ये होतं
त्या मंदिरामध्ये एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आला. त्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी प्रवेश करता झाला आणि हे त्याच्या वधस्तंभावर चढवल्या जाण्याच्या काही दिवस आधीचा हा वृत्तांत आहे. तो आता काही दिवसानंतर लोक त्याला धरून देणार होते आणि त्याला वधस्तंभावर खेळणार होते, परंतु त्याच्या काही दिवस आधी प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेम मंदिरामध्ये आलेला आहे आणि मंदिरात जाऊन तो काही गोष्टी करत आहे, काही गोष्टी बोलत आहे. या गोष्टींकडे लक्ष देत असताना आपण 4 गोष्टी शिकण्याचा यातून प्रयत्न करणार आहोत आणि त्या 4 गोष्टी त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं जी शारीरिक किंवा जी इमारत रूपी मंदिर आहे त्या संदर्भात तो जरी बोललेला आहे तरी आज माझ्या अंतःकरण रूपी मंदिराबद्दल आमच्यासाठी त्याचं लागूकरण काय हे आम्ही बघणार आहोत. आमच्या शरीर रूपी मंदिराबाबत त्याचं लागूकरण काय हे आम्ही आज बघणार आहोत. आमच्या कुटुंब रूपी मंदिराबाबत त्याचं काय लागूकरण आहे ते आपण बघणार आहोत. मंडळी रूपी मंदिराबाबत त्याचं काय लागूकरण आहे हे आज आम्ही बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून जर तयार असाल तर पहिली गोष्ट आम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घेऊ. प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिराबाबतचे विचार तुमच्या अंतःकरण रूपी, तुमच्या शरीर रूपी, कुटुंब रूपी आणि मंडळी रूपी अंतःकरणाबाबत येशूला काय म्हणायचं आहे. पहिली गोष्ट जी या ठिकाणी म्हटलेली आहे 12व्या वचनामध्ये, मत्ती वर्तमान याचा 21वा अध्याय आणि 12वं वचन असं म्हणतं, नंतर येशू मंदिरात गेला. नंतर येशू मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यानंतर त्याने काहीतरी केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. काय केलेलं आहे? मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांस त्याने बाहेर घालून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या आणि त्यास म्हटले, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूची गुहा करीत आहात. पहिली गोष्ट जेव्हा प्रभू येशू मंदिरामध्ये येतो, पहिली गोष्ट जेव्हा प्रभू येशू आमच्या मंदिरामध्ये वसू इच्छितो, आमच्या मंदिरामध्ये प्रवेश करू इच्छितो, आमच्या अंतःकरणाच्या, आमच्या शरीराच्या, आमच्या परिवाराच्या, आमच्या मंडळीच्या या मंदिरामध्ये जर येशू येतो तर पहिली गोष्ट त्याला ही पाहिजे की आमचं मंदिर हे स्वच्छ असावं. आमच्या मंदिराचं शुद्धता करू, आमच्या मंदिराला स्वच्छ करू. आजकाल या दिवसांमध्ये आपण निर्जंतुकीकरणावरती खूप जोर देत आहोत, नाही का? तुमच्या आणि माझ्या लक्षात आलेलं आहे आणि सगळ्या जगाच्या लक्षामध्ये आलेलं आहे की हे जर आमचं शरीर जर आम्ही निर्जंतुक केलं नाही, आम्ही हा जर फवारा मारला नाही, हा फवारा जर मारला नाही तर त्या जंतूमुळे खूप काही त्रास होऊ शकतो. हा छोटासा जंतू जो डोळ्यांनी दिसत नाही, अतिशय सूक्ष्मदर्शी यंत्रांमधून त्यांना आम्हाला बघावं लागतं, तेव्हाच तो जंतू कदाचित दिसू शकतो. हा एवढासा जंतू आमच्या या अख्ख्या शरीराची इमारत कोलमडवून टाकण्यास सक्षम आहे. हा छोटासा जंतू आमच्या या अख्ख्या जगाला विस्कळीत करून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. या छोट्याशा मळामध्ये, या छोट्याशा मलिनतेमध्ये, या छोट्याशा कचऱ्यामध्ये जो डोळ्याने दिसत सुद्धा नाही, तुमचं आणि माझं जीवन अस्ताव्यस्त आणि उद्ध्वस्त करून टाकण्याचं सामर्थ्य आहे. इतकं उद्ध्वस्त ते हा जंतू करू शकतो की आमच्या श्वसनाला त्रास होतो, आम्हाला नीट बोलता येत नाही, आमच्या छातीमध्ये आणि फुफ्फुसांमध्ये कफ जाऊन बसतो आणि त्याला बुरशी लागते आणि मग आम्ही श्वास घेऊ शकत नाही आणि तो श्वसनाचा त्रास इतका कठीण होतो की त्याला ताबडतोब उपचार भेटले नाही, ताबडतोब स्वच्छता झाली नाही, ताबडतोब योग्य प्रकारचं औषध देऊन तो कफ आणि ती बुरशी जर काढून टाकण्यात आली नाही तर आमची श्वसनक्रिया बंद होऊन आम्ही मरतो, लोक मरण पावतो. छोटासा कचरा, छोटीशी मलिनता, छोटीशी अशी बाब जी डोळ्याने दिसत सुद्धा नाही, ती इतकी भयंकर जर आहे तर दुसऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या दृश्य स्वरूपाच्या आहेत, ज्या आम्हाला दिसतात, त्या जर आम्ही आमच्या शरीरामध्ये राहू दिल्या, त्या जर आमच्या अंतःकरणामध्ये राहू दिल्या तर या शरीराचा निर्माण करता देव, या शरीराचा उत्पन्न करता देव, या शरीराला
मंदिर म्हणून बघणारा देव, या शरीरातील अंतकरणाला त्याच्या राहण्याचं ठिकाण म्हणून बघणारा देव जेव्हा प्रवेश करतो तर त्याला पहिले दिसतं की आमच्या जीवनामध्ये काहीतरी मळलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये कुठल्या तरी प्रकारच्या पापाचा व्हायरस आहे, कुठलं तरी असं आहे, असं काहीतरी आहे जे त्याला आवडणार नाही, जे त्याच्या मंदिराच्या संकल्पनेपेक्षा, जे त्याच्या मंदिराच्या परिभाषेपेक्षा, त्याच्या डोक्यामध्ये मंदिराबद्दलची जी आयडिया आहे त्या आयडियापेक्षा भलतंच काहीतरी त्याला दिसलं की मग तो उलटा पालक करायला सुरुवात करतो, तो स्वच्छता करायला सुरुवात करतो. त्या ठिकाणी त्याने बघितलं की हे सगळे व्यापारी त्या मंदिरामध्ये घुसलेले होते आणि त्या ठिकाणी ते क्रय विक्रय करत होते. त्या ठिकाणी लोकांना होले लागत असत. त्यांनी त्या मंदिरातच त्यांचे होले विकण्याचे आणि कबूतर विकण्याचे धंदे चालू केलेले आहेत. त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या प्रकारची अर्पण करण्यासाठी साधनं लागतात. त्या साधनांची दुकानं त्यांनी मंदिरातच लावून टाकले आणि मंदिरामध्ये भक्तीच्या ऐवजी, आराधनेच्या ऐवजी त्या ठिकाणी बाजार भरू लागला. तुमच्या आणि माझ्या अंतकरण रूपी मंदिरामध्ये सुद्धा अनेकदा या जगाच्या लालसांपायी, या जगाच्या इच्छांपायी, या जगाच्या प्रेमापायी अनेक गोष्टी आम्ही अशा आणून ठेवतो की दिवस रात्र आम्ही देवाचा विचार करण्याऐवजी किंवा देवाला हे माझ्या अंतकरणाचं, माझ्या शरीराचं मंदिर कसं पाहिजे याचा विचार करण्याऐवजी आम्ही भलतंच काहीतरी त्याच्यामध्ये आणून ठेवतो ज्याच्यातून मला वैयक्तिकरित्या फायदा होत असतो, अनंतकालिक फायदा त्याचा काहीही नसतो. माझ्या शरीराला आवडेल असल्या प्रकारचं ते असतं, माझ्या मनाला आवडेल असल्या प्रकारचं ते असतं, माझ्या अंतकरणाला आवडेल असल्या प्रकारचं ते असतं. पण देवाला आवडणार ते नसतं आणि देवाच्या इच्छेच्या विरुद्ध असणारा कचरा, असणारी मलिनता, असणाऱ्या वाईट बाबी, असणारे कोणतीही बाब देव त्या मंदिरामध्ये राहून देऊ इच्छित नाही. काय केलं त्यानं? या ठिकाणी थोडस मला तुम्हाला अजून चित्र दाखवू द्या. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या बाजाराचे जे स्टॉल्स लावलेले असतील त्याला ते उचलले आणि फेकून दिले. त्याने त्या ठिकाणी त्यांचे टेबल्स लावलेले असतील, ते टेबल्स त्याने उचलून फेकून दिले आणि म्हटलं काढा इथून हे देवाचं मंदिर, हे देवाचं मंदिर. आज पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारूया की माझ्या अंतकरण रूपी मंदिरामध्ये देव आल्यानंतर त्याला ते स्वच्छ दिसेल का तो उलथा पालक करेल माझ्या मंदिरामध्ये येऊन? प्रियानो, जर तो उलथा पालक करू इच्छितो आज तुमच्या मंदिरामध्ये येऊन, तुमच्या अंतकरणामध्ये येऊन, तर त्याला करू द्या. आज जर त्याला दिसतं की तुमच्या जीवनामध्ये त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला ते स्वच्छ करू द्या. त्याला जर दिसतं की तुमच्या जीवनामध्ये त्याला नकोशी असणारे प्राधान्य आहेत किंवा देवापेक्षा जास्त महत्व देणाऱ्या गोष्टी जर त्या ठिकाणी आहेत, तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या त्या कदाचित महत्वाच्या असतील, पण त्या जर देवाच्या साठी महत्वाच्या नाही, तर मग देवाची इच्छा नाही की त्या गोष्टी त्या ठिकाणी मंदिरामध्ये असतात आणि तो त्या उलटून फेकून देऊ इच्छित. आज तयार आहे का तुम्ही आणि मी? देवबाप येऊन तुमच्या अंतकरणाचं निर्जंतुकीकरण करू इच्छितो, त्याचं सॅनिटायझर तो त्या ठिकाणी वापरू इच्छितो जेणेकरून ते जंतू मरून जातात. हे दिसतं थोडस निळं द्रव्य पण फार कामाचं आहे. आमच्या भावाने जेव्हा हे कोरोना व्हायरस सुरू झाला तेव्हा त्यामध्ये आंब्याचे एक औषध आणि ते 1 लिटर बॉटलमध्ये काही ml ते टाकायचं आणि ते हलवून अशा बॉटलमध्ये भरून ते ठेवायचं. त्याला रंग सुद्धा नाही. परंतु तो मला एक दिवशी सांगत होता की तो शाळेच्या आवारामध्ये बसे आणि त्या ठिकाणी टेबल टाकून तो करत आणि एक दिवशी त्याने त्या टेबलवरती तो फवारा मारला आणि भली मोठी एक माशी येऊन त्याच वेळेस त्या टेबलवर बसली आणि थोड्या वेळाने त्याने लक्ष दिलं की बघूया आता या माशीचं काय होतं, कारण तो फवारा त्या ठिकाणी मारला होता. थोड्या वेळाने ती माशी अशी 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 झाली आणि त्या ठिकाणी मरून पडली आणि त्याने आवाज सांगितला की अरे म्हणे हा हा सॅनिटायझर फार पॉवरफुल आहे, मोठी माशी मेली म्हणे याने, तर डोळ्याने न दिसणारा जंतू जर असेल तर तो निश्चितच याच्याने मरेल. पुन्हा एक दिवशी मला हे लाकडाची फ्रेम बनवायची होती या आपल्या कॅमेऱ्याला मागं पुढं करण्यासाठी आणि मी
सुभाषदादा साने यांच्याकडे जाऊन ते त्याचे लाकडं आणले आणि त्या लाकडांना कुठे कुठे मला काही ठिकाणी थोडीशी कीड लागली दिसली आणि मी बारकाईने बघितलं तर त्याच्यामध्ये ते लाकडं खाणारे किडे होते. मग मी गीतला म्हटलं, गीत ते अंडर सॅनिटायझर आपलं आपण याच्यावर मारून बघू काय होतं. आणि आम्ही त्या कीड लागलेल्या जागेवरती ते सॅनिटायझर जेव्हा मारलं तेव्हा ते जंतू बाहेर येऊन मरून पडलं. मला तुम्हाला सांगू द्या प्रियाला, याच्यात निळा रंग टाकलेला म्हणजे निळं दिसतं हे सॅनिटायझर. आमच्या घरचं जे होतं त्याला रंग सुद्धा नव्हता. त्याच्यामध्ये जर या न दिसणाऱ्या जंतूला मारून टाकण्याचं सामर्थ्य आहे तर त्या वधस्तंभावरती आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं सांडलेल्या रक्तामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनातील पापाच्या व्हायरसला मिटवून टाकण्याचं कितीतरी मोठं सामर्थ्य आहे. तो येऊन आमचं अंतकरण स्वच्छ करतो. आमच्या अंतकरण रूपी मंदिरात त्याला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाकतो. देवा येशूला आमचं मंदिर, आमच्या अंतकरणाचं मंदिर स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे. आपण प्रश्न विचारूया, माझ्या अंतकरणाचं मंदिर स्वच्छ आहे का, शुद्ध आहे का? त्या येशूलाच त्याच्यामध्ये आद्यस्थान आहे का? या जीवनामध्ये काही घडलं तर येशूच माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे आणि त्या येशूवरच मी भरोसा ठेवेन आणि त्या येशूलाच मी आपला देव मानेन आणि त्या येशूलाच प्राधान्य देईन. त्याच्या तुलनेमध्ये दुसरं काही कितीही महत्वाचं माझ्या जीवनात आलं तर त्याला मी महत्व देणार नाही, पण येशूलाच महत्व देईन. असं जर तुमचं अंतकरण आहे तर मग त्या मंदिरामध्ये येशू राहील, त्या मंदिराबद्दल येशूला आनंद वाटेल, त्या मंदिराबद्दल येशूला सुख मिळेल, त्या मंदिराबद्दल येशूला समाधान मिळेल. त्या ठिकाणी येऊन त्याला उलथा पालक करत बसण्याची गरज पडणार नाही. परंतु आज जर तो उलथा पालक करू इच्छितो, आमच्या अंतकरणामध्ये येऊन पापाचं मळ घालून देऊ इच्छितो, पापाचे हे जंतू मारून टाकू इच्छितो, करू द्या त्याला स्वच्छ. पहिली गोष्ट, तुमचं आणि माझ्या अंतकरणाचं, कुटुंबाचं, शरीराचं, मंडळीचं मंदिर हे स्वच्छ असावं ही देवाची इच्छा. दुसरी गोष्ट आपल्याला काय वाचायला मिळते ते बघा. 13 वचन कोणीतरी माझ्यासाठी वाचा. 13 वचन बरोबर आणि त्यास म्हटले, माझ्या घरास प्रार्थना मंदिर बनते असं लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. कोणतरी माझ्यासाठी यशया याचा 56वा अध्याय आणि वचन 7 श्रीमंत पडायचं तयार असेल वाचा. यशया याचा 56वा अध्याय आणि वचन 7 काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही पण आमच्या संधी काळात यशया 56 आणि 7. यशया 56:7 आपण म्हणतो, त्यास मी आपल्या पवित्र पर्वतावर आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करीन. माझ्या वेदीवर केलेले त्याचे होम व यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रासाठी प्रार्थना मंदिर आहे असे ते म्हणते. आमेन. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणच्या लोकांना रागवतो आहे आणि त्यांना म्हणत आहे की माझ्या घरास प्रार्थना मंदिर असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. आणि यशया 56 आणि 7व्या वचनातून ही संकल्पना घेण्यात आलेली आहे की माझं मंदिर हे प्रार्थनेचं मंदिर असेल. आता या ठिकाणी जो शब्द प्रभू येशू ख्रिस्त दुसरा शब्द वापरत आहे लुटारूंची गुहा, तर त्या काळचा मी त्याच्यावरती अभ्यास करत होतो आणि विचार करत होतो की लुटारूंची गुहा या ठिकाणी का म्हटलेलं आहे. तर त्या काळी गावांच्या शेजारी असे काही डोंगर असत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुहा असत आणि त्या गुहांमध्ये त्या डोंगरात कोरलेल्या त्या भागांमध्ये किंवा नैसर्गिकरित्या तयार झालेल्या त्या भागांमध्ये हे लुटारू राहत असत आणि जी लूट ते करत असत, लोकांना लुटत असत, दरोडे टाकत असत, ती सगळी लूट ते त्या ठिकाणी नेऊन लपवत असत आणि त्या ठिकाणी जर कोणी आलं तर त्यांना बदाडून काढण्यात येईल किंवा त्यांना मारून टाकण्यात येईल, म्हणून त्या गुफांकडे कोणी जात नसेल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या मंदिराला तुम्ही तशा प्रकारच्या लुटारांची गुहा बनवून टाकली. या ठिकाणी मंदिराकडे उत्पन्नाचं साधन म्हणून जर आम्ही बघतो तर त्याला लुटारूची गुहा आम्ही केलेला आहोत.
मंदिराकडं आम्ही देवाच्या मनात मंदिराविषयी असणाऱ्या इच्छेच्या विरुद्ध भलतच काहीतरी मंदिराकडे आम्ही जर बघू लागलो किंवा मंदिराबद्दल विचार करू लागलो तर आम्ही त्या देवाच्या मंदिराचं रूपांतर लुटारूंच्या गुहेमध्ये करतो प्रिया. मग नेमकं काय पाहिजे आहे देवाला? पहिली गोष्ट तो म्हणतो की हे ठिकाण माझ्या प्रार्थनेचं ठिकाण राहील, माझ्या प्रार्थनेचं मंदिर हे आहे. आणि यशया 56 आणि 7व्या वचनामध्ये या प्रार्थनेबद्दल, या प्रार्थनेचा संबंध कशाशी दिलेला आहे त्याच्याकडं आपण थोडक्यामध्ये बघू. मला तुम्ही सांगा, प्रार्थना म्हणजे काय? सर्वसाधारण परिभाषा काय आहे प्रार्थनेची आमच्या मनामध्ये? प्रार्थना काय आहे? प्रार्थना ही आम्ही देवासंगती केलेलं संभाषण आहे, देवासंगती बोलण्याची आमची भाषा आहे. तुम्हाला माहिती आहे, लहान लेकरं जे असतात, ज्यांना अजून बोलता येत नसतं, ते सुद्धा संभाषण करतात. तुम्हाला माहित आहे की लहान लेकरं, त्यांना अजूनही बोलता येत नसतं, एक शब्दही उच्चारता येत नाही. जसं की तुम्ही आतिश पवार साहेबांच्या मुलीसाठी जर बोलायचा प्रयत्न केला, अजून तिला बरेच शब्द येत नाही, पण तरी सुद्धा आतिश पवार साहेब काय बोलतात हे तिला समजतं. वैशाली पाळकेबाईला ती काय म्हणू इच्छिते हे शब्दांव्यतिरिक्त त्यांना कळत. आमचे लेकरं जेव्हा लहान होते, आता ते माझ्यासारखे होऊ लागलेले आहेत, परंतु ते जेव्हा लहान होते आणि ते रडत असत आणि जेव्हा माझ्या पत्नीकडूनही ते शांत होत नसत, तेव्हा मग आमची आई चित्रामध्ये यायची किंवा पिक्चरमध्ये यायची आणि मग ती येऊन सांगायची, मोना तिला असं धर. आमच्या वडिलांना जर तुम्ही ओळखत असाल तर आमच्या वडिलांची फार एक गंमत होती, कितीही रडत लेकरून त्यांच्या हातामध्ये तुम्ही द्या, ते 2 मिनिटात शांत करू शकत. त्यांना समजत असे, हे जे सिनियर लोक असतात, हे जे वडीलधारी लोक असतात, त्यांना लेकरं सांभाळून त्यांच्या न बोलता व्यक्त केलेल्या संभाषणाला समजून घेऊन त्याचा अर्थ लावण्याची शक्ती या लोकांजवळ असते, आयांजवळ असते, आजी लोकांजवळ असते विशेषतः. आता ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आणि आपण म्हणत आहोत की प्रार्थना हे संभाषण आहे, प्रार्थना हे बोलणं आहे. यशयाच्या 56व्या अध्याय आणि 7व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, प्रार्थना मंदिर का म्हणण्यात येईल त्याच्याशी काहीतरी जुळलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. 56:7 अशा रीतीनं म्हणतं, त्यास मी आपल्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करेन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणते. पण या ठिकाणी बोलण्याचा काही संबंध दाखवलेला नाही. आपण आपला संबंध या ठिकाणी भाषेशी लावत आहोत. प्रार्थना म्हणजे बोलणं असं आम्ही म्हणत आहोत आणि ते खरं आहे, परंतु या अध्यायामध्ये असं दर्शवलेलं आहे की ते त्यांचे होम व यज्ञ आणतील, कारण या मंदिराला प्रार्थनाचं मंदिर म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय? तुम्ही आणि मी न बोलता परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते जेव्हा करतो तेव्हा आम्ही त्याचं ऐकून कृती केलेली आहे आणि संभाषण पूर्ण झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. नीट लक्षात द्या मी काय म्हणतो. जेव्हा देवापाने आपल्याला दिलेल्या आज्ञा आम्ही पाळतो आणि त्यानुसार करतो तेव्हा ते एक प्रकारचं संभाषणच आहे. त्याने ऑलरेडी आमच्यासाठी बोललेलं आहे, वचनाच्या द्वारे, उपदेशकांच्या द्वारे, आतापर्यंतच्या परंपरेमध्ये जे देवाचं ज्ञान व्यक्त करण्यात आलं त्याच्याद्वारे. आणि जेव्हा तो हे व्यक्त करतो आम्ही ते स्वीकारतो आणि त्यानुसार पावलं उचलतो तेव्हा ते एक प्रकारचं संभाषणच आहे. संभाषण शास्त्र जे आहे किंवा कम्युनिकेशन सायन्स जे आहे त्याच्यामध्ये एक बाब अतिशय महत्वाची आहे. जो कम्युनिकेटर आहे किंवा जो बोलणार आहे त्याला त्याच्या डोक्यामध्ये लोकांना काय सांगायचं आहे हे स्पष्ट माहीत पाहिजे.
देवाला माहिती आहे का तुम्हाला मला काय सांगायचंय? निश्चित माहिती. दुसरी गोष्ट, तो सांगतो तेव्हा ते ऐकणाऱ्याला समजलं पाहिजे. तुम्हाला आणि मला समजतंय का हो देवा काय सांगतो ते? समजतं. कधी कधी कळतं पण वळत नाही का? कधी कधी कळतं पण वळत नाही. लेकरं लहान असतात तेव्हा त्यांचे आजी आजोबा त्यांना धडे शिकवण्याची त्यांची फार जबरदस्त स्टाईल असते. आमच्या या 2 लेकरांपैकी एक लेकरू लहानपणी, मला वाटतं दोन्ही पण लेकरं लहानपणी ते मस्किटो कॉईल असतं की नाही, घरामध्ये मच्छर अगरबत्ती आपण लावतो. ते मच्छर अगरबत्ती लावली की हे रांगणारे लेकरं त्याच्याकडे आकर्षित व्हायचे आणि त्याच्याकडे धाव घ्यायचे आणि मग आई वडिलांचा जीव तुटायचा आणि ते त्यांना बाजूला करायचा प्रयत्न करायचे, त्यांना उचलून घ्यायचे आणि उचललं की ते लेकर तनफन करायचे की नाही मला तिकडच जाऊ दे, हट्ट करायचे. एक दिवशी आमचे आजोबा, आमचे बाबा ते त्यांनी पाहिलं की हे लेकरू तिकडं चाललंय त्या कॉईलकडे, मस्किटो कॉईलकडे, आणि आमच्यापैकी कोणतरी लगेच धावलं. ते म्हटलं नाही धावू नका, थांबा. अरे त्याचा हात जळत, जाऊ दे काय करते पहा. आणि मग ते लेकरू आमचं गेलं तिकडं आणि त्या कॉईलला जिथं ते पेटलेलं असतंय तिथं हात लावल्याबरोबर ते जळत चटका लागला आणि मग ते रडू लागलं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या वडिलांनी ते कॉईल पेटवलं आणि त्या लेकराच्या समोर ठेवलं आणि म्हटलं जा. तर ते लेकरू म्हणते हा, ते लेकरू म्हणते हा. संभाषण झालं का त्या ठिकाणी? त्या ठिकाणी कृती पूर्ण झाली. अनेकदा तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये देवाला हे करावं लागतं. तुम्हाला आणि मला वेगळ्या भाषेत समजावून सांगावं लागतं, सरळ भाषेत जर समजलं नाही तर. आणि देव आम्हाला ते समजावून सांगितल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रार्थना हे संभाषण आहे, प्रार्थना हे देवासंती बोलणं आहे, प्रार्थना हे देवासंती आमचं मन मोकळं करणं आहे. परंतु नुसतं आमचंच मन मोकळं करणं नव्हे, तर प्रार्थनेमध्ये देवाचं ऐकणे हा सुद्धा भाग, देवापासून ऐकणे हा सुद्धा भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी बोलून केलेली प्रार्थना, संभाषण किंवा अगदी न बोलता सुद्धा कृतीतून केलेलं संभाषण देवाला समजतं, देवाला मान्य आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी तुम्हाला आधी सांगून ठेवलेल्या गोष्टी तुमच्या मनामधून गेलेल्या आहेत, तुमच्या अंतःकरणात बसलेल्या आहेत, आणि म्हणून तुम्ही त्याच्यावरती जेव्हा अंमल करता, आज्ञापालन करता, तेव्हा मी प्रसन्न होतो, तेव्हा मी आनंदित होतो. आमेन. आज प्रश्न विचारा की तुमच्या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये देवाशी संभाषण चालतंय का? देव तुमच्या संगती बोलतो का आणि तुम्ही देवासंगती बोलता? देव तुमच्या संगती बोलतो का आणि तुम्ही देवासंगती बोलता? होतं का रोज हे संभाषण आमच्या जीवनामध्ये? आमच्या संगती आज सगळ्यात जास्त बोलणारा देव म्हणजे आमचा मोबाईल झालेला. आमच्या संगती आज सगळ्यात जास्त बोलणारा देव म्हणजे वेगवेगळे ऍप्स झालेले आहेत. मला असं वाटतं त्या मोबाईलमधलं व्हॉट्सअप हे सगळ्यात जास्त बोलतो, नाही का? तुम्हाला कधी आठवतं असं केलेलं? तुमच्या घरात तुम्ही बसलेले आहात आणि तुमच्या लेकरांना तुम्ही बोलवलं किंवा तुमच्या पत्नीला किंवा पतीला तुम्ही बोलवलं आणि म्हटलं की बघा हे देवाचं वचन काय म्हणत आहे, बघा बरं जरा मोबाईलमध्ये. किंवा उपदेश चालू आहे आणि उपदेश चालू असताना तुम्ही ऐकता आणि तो मागं येता आणि तुमच्या पतीला किंवा तुमच्या पतीला म्हणता अहो ऐका हे काय म्हणत आहे देवाचा माणूस या ठिकाणी, देवाची सेविका या ठिकाणी काय देवाचं वचन सांगत आहे, असं म्हटलेलं कधी आठवतं? काहीतरी भन्नाट जोक सापडला की तो आपण 50 लोकांना फॉरवर्ड करत बसतो. काहीतरी पानसट लोकांना फार आवडतं ते सापडलं दुहेरी अर्थाचं की ते एक दुसऱ्याला पाठवलं जातं, त्याच्याबद्दल बोललं जातं, त्याच्यामध्ये वेळ घालवला जातो. परंतु देवाची इच्छा आहे की तुमचं आणि माझं जे अंतःकरण रूपी देवाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये ही मलिनता नसावी, त्याच्यामध्ये आम्ही देवाशी संभाषण करावं. देव म्हणतो या मंदिराला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील असं म्हटलेलं आहे. आम्ही दुसरी गोष्ट आम्ही बघत आहोत. प्रश्न विचारूया,
माझं अंतकरण हे प्रार्थनेचं मंदिर आहे का? देवासंती संभाषण साधण्याचं केंद्र हे आहे का? देवासंती वेळ घालवण्याचं हे ठिकाण आहे का? माझ्या अंतकरणामध्ये देवाला प्राधान्य दिलं जातं का? तिसऱ्या गोष्टीकडे वळू प्रिय. 2 गोष्टी आम्ही बघितल्या. देव त्याच्या मंदिराला स्वच्छ पाहू इच्छितो. दुसरी गोष्ट, देव त्याच्या मंदिरामध्ये प्रार्थना म्हणजे त्याच्या संती संभाषण हे बघू इच्छितो. तिसरी गोष्ट काय सांगितली आहे त्याकडे लक्ष द्या. 14 वचन कोणतरी माझ्यासाठी वाचा. मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. कुठे आहे प्रभू येशू ख्रिस्त? मंदिरामध्ये. आधी त्याने ते स्वच्छ केलेलं आहे. मग त्या ठिकाणाचा उद्देश काय हे त्याला सांगितलेलं आहे. आणि आता तो कृती करत आहे. कृती काय आहे? मग आंधळे व लंगडे त्याचकडे मंदिरात आले, त्यास त्याने बरे केले. या मंदिरामध्ये आंधळे लोक आले, या मंदिरामध्ये लंगडे लोक आले, जे जीवनामध्ये नीट चालू शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांस्तव त्यांच्या जीवनाची चाल चुकलेली आहे. त्यांच्या जीवनाच्या योग्य रीतीने चालीमध्ये फरक पडलेला आहे. त्यांच्या चालण्यामध्ये असक्षमता आलेली आहे. त्यांच्या चालण्यामध्ये विकनेस आलेला आहे. त्यांच्या जीवनात चालण्यामध्ये अशक्तपणा आलेला आहे. तसे लोक देवाच्या मंदिराकडे येतात. जे आंधळे होते, असंच म्हटलं या ठिकाणी, ज्यांचे डोळ्याचं काम करत नाहीये, त्यांना चाचपडत चालावं लागत आहे. चाचपडत कोण चालतं? तुम्ही चालले का कधी चाचपडत? अचानक एखाद्या दिवशी लाईन गेली तर काय होतं? माझी शोधायला जावं लागते की नाही? किंवा इन्व्हर्टरचं बटन शोधायला. आणि मग तुम्ही काय करता? डोळे उघडे असतात पण काही दिसत नसतं. आणि मग आम्ही ते चाटपडत त्या ठिकाणी जातो. अनेकदा तुमच्या आणि माझ्या अंतकरण रूपी मंदिराची अवस्था सुद्धा तशी होते. तुम्ही आणि मी आंधळे होतो, डोळे असून आंधळे होतो. डोळे असून आमच्या अंतकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये अंधार असतो. आम्हाला समजत नाही आम्ही कुठे जावं, आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं, आम्हाला समजत नाही आम्ही कोणता मार्ग निवडावा. आम्हाला डोळे असून आम्ही आंधळे होतो. तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण काय? आम्हाला डोळे असून आंधळे का होतो बरं? देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं की या युगाच्या देवानं आमचे डोळे आंधळे केलेले आहेत. सुवार्तेचा प्रकाश आमच्यावरती चमकू नये. त्या प्रकाशामधून येणारी मुक्ती जी आहे ती आम्हाला भेटू नये. त्या प्रकाशामध्ये सगळं काही स्पष्ट दिसतं. योग्य काय आणि अयोग्य काय, नरक कुठं आहे आणि स्वर्ग कुठं आहे हे स्पष्ट दिसतं. ते स्पष्ट तुम्ही आणि मी पाहू नये म्हणून सैतान आम्हाला आंधळा करून टाकतो. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या. तुम्हाला दिसतं का हो? हॅलो, तुमचे डोळे जागेवर आहेत का? तुमचे पाय जागेवर आहेत का? बरोबर रविवारी 11 वाजता इकडे वळतात आणि मग 1-1:30च्या सुमारास भरतीकडेच वळतात. तुमचे डोळे 11 वाजता बरोबर इकडे येतात आणि 1:30च्या नंतर भरतीकडे जातात. असं काही आहे का? या 1.5 तासापुरतं, या 2 तासापुरतं तुमचे आणि माझे डोळे चांगले असावे अशी देवाची इच्छा आहे का? या 2 तासापुरते तुमचे आणि माझे पाय सशक्त असावेत ही देवबापाची इच्छा आहे का? नाही. करिंथरास 2 पत्र 4 अध्याय आणि 4 वचन स्पष्ट रीतीने सांगतं. 2 करिंथ 4:4 काय म्हणतं बघा, लक्ष द्या. त्याच विषयी या युगाच्या देवाने म्हणजे सैतानाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळे केले आहे, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांवर प्रकाशू नये. सैतान तुम्हाला आणि मला आंधळ करून ठेवतो. सैतान तुम्हाला आणि मला
पायात जोर असताना सुद्धा योग्य ते करण्यासाठी आम्हाला आमचं पाऊल उचलू देत नाही, हे लंगडे असण्याच्याच बरोबरीचं आहे. परंतु हे अशा रीतीनं मानसिकरित्या, भावनिकरित्या, आध्यात्मिकरित्या लंगडे आणि लुळे आणि आंधळे झालेले लोक जेव्हा देवाच्या मंदिराकडे येतात प्रियानो, तेव्हा देव त्यांच्या अपूर्णतेमध्ये पूर्णता आणतो. डोळे नसलेली व्यक्ती कशी आहे? अपूर्ण आहे, ती पूर्ण नाही. लंगडी असणारी व्यक्ती कशी आहे? अपूर्ण आहे, ती पूर्ण नाही. आणि म्हणून देव या मंदिरामध्ये पूर्णतेचं कार्य करू इच्छितो. हॅलो, देव या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनातलं अंधत्व घालवून देऊ इच्छितो. देव तुमच्या आणि माझ्या डोळ्यांना प्रकाशित करू इच्छितो. देव तुमच्या आणि माझ्या पायांमध्ये बळ घालू इच्छितो, सशक्तता आणू इच्छितो. आम्ही मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये पूर्णतेची पूर्ती होते, देवाच्या कडून पूर्णतेची पूर्ती. आम्ही देवाला आम्हाला पूर्ण करू देतो. आमच्या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये देवाला येऊन आमचं अंधत्व त्याला हलवून देतो का? देवाला आमच्या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये, आमच्या शरीर रूपी मंदिरामध्ये प्रवेश करून आमच्यामध्ये आलेलं हे लुळे पांगळेपण जे आहे ते घालवून देण्यास आम्ही त्याला परवानगी देतो का? अनेकदा आम्ही त्याला म्हणतो, इथपर्यंत आला इथेच थांब, आतमध्ये येऊन उचल साचल करायची नाही, आतमध्ये येऊन उलटा पालट करायचं नाही, आतमध्ये येऊन गोंधळ घालायचं नाही. माझं आतमधलं जे सगळं आंधळं काम आहे आणि लुळं काम आहे ते मला तसंच आवडतं. तू येऊन उगाच माझ्या पायात डोळं घालू नको, तू येऊन उगाच माझे डोळे उघडू नको. माझ्या अंधत्वामध्ये ज्या पापात मी राहतो ते पाप मला इतकं गोड लागतं की तुझ्या स्वार्थीचा प्रकाश मला नको आहे, तू आत येऊ नकोस. तुम्ही आणि मी परवानगी देतो का प्रियानो? प्रभू परमेश्वराला या अंतःकरणा रूपी मंदिरामध्ये येऊन पूर्णत्व आणण्यासाठी तो तुम्हाला आणि मला पूर्ण करू इच्छितो. डोळ्यांच्या बाबतीमध्ये असो, हातांच्या बाबतीमध्ये असो, कानांच्या बाबतीमध्ये असो, तुमच्या नाकाच्या बाबतीमध्ये असो, तुमच्या शरीराच्या कुठल्या अंगाच्या बाबतीमध्ये असो, देवा तुम्हाला आणि मला पूर्ण करू इच्छितो. देवा तुम्हाला आणि मला पूर्ण करू इच्छितो. प्रियानं, तुम्हाला आठवत असेल मागच्या रविवारी काय त्याचं नाव? भूषण, ब्रदर भूषण या ठिकाणी आले आणि त्यांना काहीतरी त्रास होता. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि शुक्रवारी ते या ठिकाणी हजर होते सचिनच्या सोबत. आम्ही त्यांचे हात बघितले, 90% त्यांचे हात स्वच्छ झालेले होते. आमेन. देवाच्या मंदिरामध्ये देव पूर्णता आणतो. आमेन. सचिन त्या दिवशी साक्ष दिली की मी प्रार्थना ज्या गोष्टीसाठी केली या ठिकाणी येऊन भक्ती मंदिरामध्ये माझ्यासाठी जे काम पूर्ण व्हावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करण्यात आली, ते काम पूर्ण झालं. आमेन. मागच्या 2 महिन्यामध्ये देवापण आमच्या प्रार्थनांची दिलेले उत्तरांची बरी मोठी यादी मी तुम्हाला देऊ शकतो. देव पूर्णता आणणारा देव आहे. आमेन. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्णता आणणारा देव आहे. आज कोणती अशी बाब तुम्हाला आठवते प्रियानो जी तुम्हाला अपूर्ण करते, जी तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अपूर्ण करते, जी तुमच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती अपूर्णता जर आहे, तर आज आपण या भक्तीच्या शेवटी प्रार्थना करणार आहोत आणि प्रभूला म्हणणार आहोत की प्रभू या अपूर्णतेला घालवून दे आणि तुझी पूर्णता तू भर. आमच्या स्वतःसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि म्हणणार आहोत की प्रभू माझ्या जीवनामध्ये असणारी ही अपूर्णता घालवून दे आणि मला पूर्ण कर. माझ्या जीवनातलं हे अंधत्व आहे, माझ्या जीवनातलं हे लंगडेपण आहे, माझ्या जीवनातलं हे पागळेपण आहे. माझ्या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये प्रभू तू ये आणि हे लुळेपण, हे पांगळेपण, हे अंधत्व, हे बहिरेपण, हे मुकेपण तू घालवून दे. आणि देव घालवल्याशिवाय राहणार. आमेन. आमेन. 3 गोष्टी आपण बघितल्या. पहिली गोष्ट, देव आमच्या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये येऊन स्वच्छ करू इच्छितो. दुसरी गोष्ट, देव आमच्या अंतःकरण रूपी मंदिरामध्ये
त्याची प्रार्थना बघू इच्छितो, त्याची आराधना बघू इच्छितो, त्याचं संभाषण बघू इच्छितो. तिसरी गोष्ट, देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणारूपी मंदिरामध्ये येऊन अंधत्व आणि लंगडेपणा आणि कुठल्याही प्रकारची अपूर्णता दूर घालवू इच्छितो. शेवटची बाब त्याच्याकडे आपण बोलूया. वचन 15 ते 17 या ठिकाणी आपण वाचणार. पंधरे माझ्यासाठी वाचा. वचन 15 ते 17. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले की ही काय म्हणतात, हे तू ऐकतोस काय? येशूने त्यास म्हटले, हो, बाळके व ताणी मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेथनीस गेला व तेथे वस्तीस राहिला. आमेन. चौथी गोष्ट काय होत आहे बघा या ठिकाणी 15 वर्षामध्ये असं म्हटलं, तेव्हा त्याने केलेले चमत्कार व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. त्याने केलेले चमत्कार पाहिले आणि त्यांना राग आला. लहान लेकरं होसान्ना म्हणजे आम्हाला सोडव असं म्हणत होते. लहान लेकरं म्हणत होते. आपल्याला फक्त यरूशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश करत असताना त्या ठिकाणी होसान्ना होसान्ना म्हटलेलं आठवतं, परंतु त्या आधीच लहान लेकरं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून मंदिरामध्ये म्हणत आहे, होसान्ना होसान्ना. शास्त्री पुरुष रागवले, त्याला म्हणाले, तुम्ही ऐकता काय काय म्हणतात ते? चिडले ते प्रभू येशू ख्रिस्तावर. त्यांना ते सहन झालं नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना म्हटले, हो ऐकतो ना मी. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना प्रश्न केलेला आहे आणि तो प्रश्न असा की बाळके व तानुली मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करवली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? तो त्यांनाच प्रश्न विचारतो, अरे हे देवाच्या वचनानुसार घडत आहे, हे तुम्हाला समजत नाही काय? तुमची बुद्धी कुठे आहे? तुमची अक्कल कुठे आहे? तुम्ही लीडर आहे ना, तुम्ही पुढारी आहात ना, तुम्ही आध्यात्मिक मार्गदर्शक आहात ना, तुम्ही वचनाचा अभ्यास करणारे आहात ना, अरे हे तुम्हाला समजत कसं नाही? हे देवाच्या वचनात दिलेलं आहे, हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांचीच कान उघडणी केली. परंतु त्या कान उघडणीमध्ये चौथी गोष्ट जी मंदिरामध्ये व्हायला पाहिजे ती या ठिकाणी देव सांगत आहे. आणि काय आहे ती चौथी गोष्ट? तो त्यांना हे सांगत आहे की देवाचं जे मंदिर आहे ते परमेश्वराच्या स्तुतीचं ठिकाण आहे. आमेन. देवाचं जे मंदिर आहे ते परमेश्वराच्या स्तुतीचं ठिकाण आहे. स्तुतीची पूर्ती झाली पाहिजे, स्तुती पूर्ण करविल्या गेली पाहिजे. हे त्या भक्ती मंदिराचं उद्दिष्ट आहे. आज तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये प्रभूची स्तुती पूर्ण होते का? मला तुम्हाला सांगू द्या, आजकाल जे सुरू आहे त्यामध्ये बहुतांश वेळ स्वतःची स्तुती करण्यामध्ये आम्ही वेळ घालवतो. फेसबुक काय? फेसबुक इतकं फेमस का झालं? मोबाईल एवढा फेमस का झाला? कारण कुठेही गेले की आणि मग त्याच्यात असं करून आणि कसे तरी तोंड करून फोटो काढण्यामध्ये वेळ घालवला जातो. आपण एखाद्या तरुणांचा फोटो काढावा म्हणतात ते त्याच्याकडे डिलीट करा, चांगला नाही आला का? कारण त्यांच्या डोक्यात त्यांच्या स्वतःची एक विशिष्ट प्रतिमा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रतिमेशी मिळता जुळताच तो फोटो आला पाहिजे, नाहीतर ते म्हणतात डिलीट. का? त्या मोबाईल साठी वेळ जातो. कारण पाहिजे तेव्हा मला माझा स्वतःचा पाहिजे तसा फोटो काढता. डोक्याच्या वरून फोटो काढता येतो, पायाच्या खालून फोटो काढता येतो, इकडून फोटो काढता येतो, इकडून फोटो काढता येतो, पाहिजे तिकडून फोटो काढता येतो. आणि पाहिजे ते स्वतःचं स्वरूप वेगवेगळं करून बघतायत. आता वेगवेगळे ऍप्स आले, ते तुम्हाला वेगवेगळे, त्याला तुम्हाला मुशी लावता येतात, त्याला तुम्हाला लांब केस करून पाहता येतात, तुम्हाला लिपस्टिक लावून पाहता येतात, तुम्हाला गॉगल लावून पाहता येतो, तुम्हाला शिंग सुद्धा लावून पाहता येतो. का
त्याच्यामध्ये जातो आणि मग एखादा सुंदर फोटो आपण त्या फेसबुकवर टाकतो आणि मग फेसबुकवर टाकल्यानंतर किती लाईक आले मला पाहू द्या. कोणाची स्तुती चालू आहे? तुमची स्वतःची स्तुती चालू आहे. किती लोकांनी असं म्हटलं लुकिंग ग्रेट त्याच्या, मग त्याला आपण पुन्हा लाईक करतो. किती लोकांनी असं म्हटलं ब्युटिफुल आणि मग तसं म्हटलं की गुदगुल्या होतात फार मनामध्ये, मला ब्युटिफुल म्हणतात. खरं पाहलं आता ते ब्युटिफुल नाही, नुसतं फुल आहे. फुल मूर्खपणा हा आहे. तुम्ही स्वतःला चांगलं म्हणून नाही का म्हणाल, तुम्ही चांगले दिसू नये का दिसावे, परंतु त्या चांगल्या दिसण्यामध्ये जर तुमचे जागे असतानाच्या 16 तासापैकी जर 10 तास जात असतील तर काय उपयोग आहे त्याचा? त्याच्या तुलनेमध्ये देवाची स्तुती किती वेळ आम्ही केली हे जर तपासून बघितलं तर फार कमी वेळ देवाच्या स्तुतीमध्ये जात. आधी जेव्हा फेसबुक नव्हतं तेव्हा दुसरं काहीतरी घडत असेल. कुठं जास्त उभे राहिलेले दिसत होते तुम्ही स्वतः आरशासमोर. आता आरसा त्या मोबाईल मध्ये आरसा पण आहे. स्तुती कोणाची सुरू आहे? परमेश्वराची इच्छा आहे भक्ती मंदिरामध्ये परमेश्वराची स्तुती व्हा. तुम्ही स्वतःच्या स्तुतीमध्ये गुंग आहात का? तुम्ही तुमच्या ग्रुपच्या स्तुतीमध्ये गुंग आहात का? कधी कधी आम्ही आमच्या चर्चच्या स्तुतीमध्ये गुंग असतो, कधी कधी आमच्या चर्चच्या आधुनिकतेमध्ये आम्ही गुंग होऊन जातो. माझं चर्च असं दिसलं पाहिजे, माझं चर्च तसं दिसलं पाहिजे. पण त्याच्यात येशू आहे का? येशूची स्तुती होत आहे का? परमेश्वराचं गौरव होत आहे का? हे आम्हाला तपासायचं आहे, हे आम्हाला बघायचं आहे. कारण प्रभू म्हणतो तुम्हाला माहीत कसं नाही, तुम्हाला समजत नाही का की हे माझी स्तुती व्हा. फक्त लहानांनीच नव्हे, फक्त तांदुळे आणि बालकी यांनीच नव्हे, तर तुम्ही आणि मी सर्वांनी परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराची स्तुती करावी ही देवाची इच्छा आहे. आज आमच्या अंतकरणाला तपासून बघू, अंतकरण रूपी शरीर रूपी या मंदिराला तपासून बघू आणि प्रभू परमेश्वराला विचारू की प्रभू तुझी स्तुती होती का या भक्ती मंदिरामध्ये? आणि जर होत नसेल तर प्रभूला म्हणूया प्रभू क्षमा कर, परंतु मला तुझ्या स्तुतीवर तुझ्याबद्दल विचार करण्यासाठी वेळ साहेब मला मदत कर. देव दिल्याशिवाय राहणार. या 4 गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. पुन्हा आपण त्याची उजळणी संपवणार आहे. पहिली गोष्ट, देव तुमचं आणि माझं अंतकरण रूपी शरीर रूपी परिवार रूपी आणि मंडळी रूपी मंदिर स्वच्छ बघू इच्छिते. दुसरी गोष्ट, त्यामध्ये परमेश्वराची प्रार्थना आराधना उपासना केली जाईल हे बघू इच्छितो. तिसरी गोष्ट, तो या मंदिरामध्ये पूर्णता आलेली बघू इच्छितो. तो या मंदिरामध्ये येऊन पूर्णतेचं कार्य करू इच्छितो. आणि शेवटची गोष्ट, तो या मंदिरामध्ये परमेश्वराची स्तुती बघू इच्छितो. आपले डोळे बंद करू, खाली लावू, त्यावेळेस आपण प्रार्थना करणार.